ज्ञानोबा महाराज म्हणले देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही. वाक्य ऐक बरं माझं. देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, भलता देव भेटला की लय त्रास होतो. लय त्रास देतो रे हे नाही भेटल्याला बारा. मी मानत नाही असं नाही, मीही मानते की मलाही आवडतं. गार आवडतं आपल्याला. डोंगराची हवा न बायला श्वासाना गार वागार. नको पवन महाराज, ही हवा जर इथं आली ना तर गणपती नवरात्र एकत्र करावं लागायचं आपल्याला. ते फाईतला गणपती उठवावा लागायचा. मला बाई आवडतं. चांद ना आवडतं आपल्याला. मी काय म्हणले देवाचं नाव कसं या काही हरकत. मला सांगा, विष प्रेमाने पिलं माणूस मरत नाही का? प्रेमानं पिलं नाही, किती माय विष गोड असते किती चांगला असते असं म्हणून पिलं मरत नाही का? मध रागाने खाल्ला गोड लागत नाही का? कारलं प्रेमानं खाल्लं कडू लागत नाही का? कारल्याचा गुण आहे कडवटपणा, मधाचा गुण आहे गोडपणा, विषाचा गुण आहे मारणं, नामाचं गुण आहे पुण्य देणं. जर तुमच्या जिभेवर भगवंताचं नाम आहे तर तुम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये घेतलंय, कुठल्या पद्धतीनं घेतलंय, शास्त्रातनं, वेदातनं, हरिपाठातनं, ज्ञानेश्वरीतनं की सहज. काळ वेळ नाम उच्चारिता, काळ वेळ बघत नाही नामचिंतन. जिथे तुमच्या जिभेवर माझ्या विठ्ठलाचं नाव आलं तिथे तुम्हाला पुण्य भेटणारच, कारण नामाचा मूळ गुण आहे पुण्य देणं. पुण्याची गणना मग तुम्ही कसंही घ्या. भजनात नशा असावी रे, भजनात नशा असावी, नशेत भजन नसून. कारण आराध्याची गाणी करा, वाग्या मुरळी नाचवा, फक्त नशेत भजन नसावा एवढीच विनंती आहे. महाराज मी कौतुक करते या प्रत्येक संयोजकाचं, आयोजकाचं. यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक नाही, यांनी गणपती समोर कीर्तन ठेवलं म्हणून यांचं कौतुक आहे. माणसं कमी जास्त आली तरी चालतात रे, पांडव 5च होते रे, पण जगाचा मालक त्यांच्या पाठीशी होता. विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध त्यांनी जिंकलं, जे जिंकणं त्यांच्या स्वप्नातही शक्य नव्हतं. का? मागे पुढे बाबा, जिथं माझ्या विठ्ठलाचं नाम आहे ना, कीर्तन. आजकालच्या लोकांना कीर्तनातला नर्तनातला फरकच कळत नाहीये. काही काही लोक खुशाल फोन करून म्हणतात, ते तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रवी, तुला ह्यो प्रोग्राम दिसत हो? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. महाराज लोकांना घुसवतो रे, बंगार कुठला. काय बोलते ना लोक तिकडून फोनवर. मग तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? उगत दे तुझा सूस खुरपी दे, मुकादमय मी. त्याच्यापेक्षा भंगार तुमचा डोलकीवाला तुम्हीच आणा. पवन महाराज हा पकवाज घेऊन त्याला आंध्रात हाणाय पाहिजे, मग त्याला कळ याला पखावाज म्हणतात. त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? खरंच सुपारी घेतो का रे आम्ही? उकळा धरून मुसळात काढला पाहिजे. किती ते चाल रे देऊन देऊन मायबाप. माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार करा घरात किती असेल.
सोन्याचा पिंपळ सापडला नाही. म्हणलं भामटे तुझी लायकी नाही. आता सोन्याचा पिंपळ दिसायला नजरही तशी पाहिजे की नाही मायबाप? अवघड आहे लोकांचं. लोक प्रॅक्टिकल विचार करतात, पण लोकांनी कधी विज्ञानाकडं, म्हणजे आमच्याकडे विज्ञान मोठं आहे ज्ञानापेक्षा. माझी विनंती एवढीच आहे मायबाप, जिथून विज्ञान निर्माण झालं ना त्या मालकाला तरी विसरू नका. कारण आमची अवस्था अशी मायबाप, आमच्याकडे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपते. आता ह्यांना कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं झाली होय दादा? लोक आहे ना अवघड आहे. आमच्याकडे जी पोरगी वरातीत नाचती ती सुशिक्षित आहे, जी कीर्तनात नाचती ती नालायक आहे. अरे वा, तुझी ढवळी नवरदेवासमोरून असते, इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आणि आम्ही कीर्तनात नाचतो, इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली तो महाराज आहे. दादा त्याला चावण म्हणून घातली, सगळं करून भागला, देवपूजेला लागला. आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली रे. तशी जसेची वाट्यानं पाहता वैसेची गावाना येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. ही भाषा माझ्या माऊलींची. परमार्थ सुरुवातीपासून परंपरेने चालत आलेलाच पाहिजे. ज्ञानोबाऱ्यांचा परमार्थ म्हणाल तर आमच्या ज्ञानोबाऱ्यांना माहित आहे, आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्षवळाला गहिणी प्रसादे, ज्ञानदेवा सार चोजविले. ही जाणीव आहे म्हणून ज्ञानदेवी रचला. आणि सामर्थ्य ऐका ना ज्ञानोबाऱ्यांचं. जे तुकोबरायच्या मातीहून चालतात ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. तुकोबरायच्या दगडाला हात लावतात तो दगड पांडुरंग होतो. तुकोबरायच्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये, मेलेला पोरगा उठून उभा राहतो एवढं सामर्थ्य आमच्या तुकोबरायांमध्ये. ते तुकोबराय म्हणतात मज पामरा ज्ञानियांचे राजे तुम्ही. मग त्यांचं सामर्थ्य काय असेल? ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब, ओतप्रोत ज्ञान म्हणजे ज्ञानोबाराय. एका वाक्यात सांगू काय, भगवंतापेक्षा ही श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबाराय म्हणावं. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ते ज्ञानोबाराय जेव्हा आम्हाला म्हणतात हरिमुखे म्हणा, तेव्हा आम्हाला वाटतं आम्ही दैवाचे योग्य मार्गावर येत आम्ही. कारण योगियांचं योगी असणारे ज्ञानोबाराय, ज्ञानियांचं ज्ञानी असणारे ज्ञानोबाराय आम्हाला म्हणतात. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराण येईन पुढी, तेव्हा आम्हाला वाटतं धन्य आम्ही जन्म आलो दास. ज्ञानोबाराय म्हणतात तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदी अमोते. जर राखणारा तू आहेस तर आम्ही मानतोय तुलाच. विश्वास फार महत्वाचा आहे मायबाप. आमच्याकडे विश्वासच जरा कमी पडतं. विश्वासाची फार कमतरता आहे. संकट आली की आम्ही देवाला विसरतो, देवाला नावं ठेवतो. असा एखादा व्यक्ती सांगा त्याला संकट आली नाही. अहो लोकांनी शिव्या दिल्या होतो तुकोबरायांना भजन करू नये म्हणून. ते ज्ञानोबाराय ज्यांच्या जोडीत दगड टाकली. अहो ते एकनाथ बाबा ज्यांच्या अंगावर तुकलं, त्या जमाई ज्यांच्यावर चोरीचा आळ घेतला, त्या मुक्ताई ज्यांना खापर दिलं नाही, ते नामदेवराय ज्यांना कीर्तन करू दिलं नाही, ते तुकोबराय ज्यांना भगवंताचं दर्शन घेऊ दिलं नाही, ती कानोपात्रा जिला वारी करू दिलं नाही, ती सखुबाई जिला संसारातनं सोडलं नाही, एवढ्या सगळ्या संतांनी सहन केलं, ते नामचिंतन अटळ ठेवलं. आपल्याला असं काय संकट आहे? काय संकट आहे मला सांगा देवाचं नाव नाकारायला? लोक मानत नाही. मानलं पाहिजे की त्याच्यामुळे मी आहे. तुकोबरायांना माहित आहे. तुका म्हणे माझं बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची, चालून की मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. सामर्थ्य काय ते तुकोबरायांचं? सामर्थ्य काळ गुल्ला मसाला मकरी गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. हे सामर्थ्य तुकोबरायांचं. मग आम्ही विचार करतो आम्ही कुठे, तरी पण आमच्याकडे अभिमान इतका झालाय. कारण संप्रदायात ज्ञान थोडं कमी जास्त असेल तरी चालेल, पण ज्याच्याकडे नम्रता नाही त्याला कधीच देव भेटू शकत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. नम्रता, रिस्पेक्ट. नम्रता म्हणजे दासत्व, हा दुसरी नाही. हा लोक शब्दांचा काय उच्चार, त्याचा काय अर्थ काढतील काही सांगता येत. यांच्या आरत्याच बघा ना, फळीवर वंदना, वाट पाहे सजना, नीट म्हणत दादा. सुख करता दुःख हारता, सुख देणारा दुःख वार्ता विघ्नाची, म्हणजे विघ्नाची वार्ता देणारा.
नाही, याला पुढचा एक शब्द टाका. वार्ता विघ्नाची नुरवी. विघ्नाची वार्ता आपल्यापर्यंत कधीच पोहोचू न देणारा. कृपा जयाची. नीट हा, माणसं हरिपाठ सो नीट म्हणत नाहीत. आपल्या शिवेसाची करून नीट याला जगाच्या मालकाची पात्रता बघा ना आपली. त्याने आपली सेवा करायची का? संसाठी, आपल्या संसाठी. देवाने मला त्याच्यासारखं केलं. सर्व सुकृताचे फळ मिलाहीन क्षमा मी देईन पांडुरंगा. क्षमा मी देईन पांडुरंगा. नाही, बरोबर आहे, देवानं तुला जन्माला घातलं हीच देवाची चूक झाली. क्षम, क्षेम. क्षम म्हणजे आलिंगन. मी देवाला आलिंगन द्यावं. देवानं मला देव करावा हा माझा संप्रदाय. देव पहावया गेलो तेथे देवाची होणी. ताकद लय रे, मला लय कौतुक आहे आमच्या मातीचं. खरंच ना, काय भाग्यवान आहेत आम्ही. माझी विनंती मायबाप, आपला धर्म जपत जा. खरं सांगा, बाकीचे लोक सोडतात का धर्म? मुस्लिम लोक नमाज पडायचं सोडतात? कधी गुरुद्वारात गेलात? शीख लोकांच्या गुरुद्वारा मस्तकावर कापड ठेवल्याशिवाय ते आपल्याला आत येऊ देत नाही. मग स्त्री असो नाही तर पुरुष. तुमच्या अंगावर जर फाटके कपडे आहेत म्हणजे तुम्ही गरीब आहे म्हणून नाही, तुम्ही जर स्टायलिश गेलात, समजा तुमची गुडघ्यापर्यंत पॅन्ट आहे किंवा गुडघ्यावर फाटलेली आहे किंवा तुमचा क्रॉप टॉप आहे किंवा तुमचे स्लीवलेस आहेत, त्या मंदिरात त्या गुरुद्वाऱ्यात तुम्हाला प्रवेश. तिथे पोस्टर आहे, अंग भरून कपडे असतील आणि मस्तकावर काहीतरी असेल घेतलेलं तरच इथं येता येईल. काय धर्म जपतात माणसं. आणि आम्ही ही इकून फोन करतोय, तू तिकून ये महादेवाच्या मंदिरात, मी बे आलो. महादेवाच्या? अरे जनाची नाही मनाची तरी लाज ठेवा. मंदिराच्या दगडावर तुमची नाव आहेत रे, गडकिल्ल्यांच्या दगडावर तुमची नाव आहेत. काय कधीतरी जपत जा रे. बहीण आहे म्हणून सांगते, तुम्ही धर्माला जागा. जगाचा मालक तुमचा, वैभव तुमचं स्थैर्य वाढवल्याशिवाय राहणार नाही. कमीत कमी कपाळाला गंध लावून तरी घराच्या बाहेर पडत जा रे. गंध तरी लावी जा. कमीत कमी उद्या कुठे धडकाला मिळाला तर शेजार पाजारच्याला कळाव तरी कुठल्या गँग मधला आहे, नेमका जाळायचा का पुरायचा एवढं तरी कळावर त्याला. म्हणून तरी गंध लावी जा रे. विचित्र म्हणजे का मानत नाही लोक मला कळत नाही. पण आमच्याकडे दुसऱ्याचा जय जयकार करतो आम्ही, पण आमच्या स्वतःचा कधी जय जयकार करत नाही. आपला वैभव आपण वाढवायचा. आपल्याच बापाला बाप म्हणलं तर लोक खानदानिक म्हणत असते. कळलं त्यालाच कळलं. तुका म्हणे हे ते पाहिजे. ज्ञानोबा म्हणले आवलात सिंहाचीच लागते, लांडग्याची चालत उघडी पडते. पण विनंती आहे, तरुण मुला मुलींच्या हातात आहे, ताकद आहे तुमच्यात, म्हणून तरी जपा या विषयाकडे. ना आम्ही फार काही कष्ट करायची गरज नाही. तुका म्हणे सोपे आहे, फक्त शहाणा तो धनी शिकवणारा शहाणा पाहिजे. दुनिया झुकती आहे झुकानेवाला. आणि आहे ताकद तेवढी आपल्यात, आपल्या संप्रदायात आपल्यात एवढी ताकद आहे. अहो ही कीर्तनाची जागा म्हणाल ना तुम्ही, जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तन चांग हो यांग हरिरूप. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आम्ही विचारलं, देवा असं कशामुळे तुझं नाव घ्यायचं की आम्हाला कळावं की आम्ही तुझ्यामुळे आहोत. भगवंताचा तारे वेड्यानो, तुम्ही खाल्लेला अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त. जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो तो माझा जगदीश्वर आहे. म्हणून पाहिजे तेच खात जा. आमुषा सोडल्या असत्या श्रावण महिन्यातल्या. काय गर्दी रे त्या दुकानाला. नवल वाटतं रे खाणाऱ्याचं मला. तुम्ही नाही त्यातले, दुसरीकडले. कौतुक वाटतं मला, कौतुक. बहीण आहे म्हणून सांगते मायबाप, ज्यानं ही आमोशा सोडली ना, सोडली म्हणजे कळतं ना, ज्यानं या आमोशाला खाल्लं ना, या बहिणीची शपथ आहे अजून 4 वर्ष तुला बायको नाही. आता बाकीचे म्हणतात माझं झालंय, तुझी 4 वर्ष नीट नांदणार ती नाही भेटल्यापेक्षा व्याकार. तुम्ही वेगळं, तुम्हाला तर ह्यांच्यापेक्षा जास्त चटका आहे. कधी आणता हो, लय दिवस झालं, महिना झालं, काहीच नाही हो. का ग माय? आपला धर्म युक्त आहार विहार इंद्रियाशी सार. आपलं हे सगळं त्याच्या आहारावर अवलंबून आहे. मग का ग पाया पडतं रे मायबाप, तुमचा धर्म जपा.